पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र निवडणुका लढणार आहेत। एबीपी माझाच्या बातमीवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः ही घोषणा केलेली आहे। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा ह्या सुरू होत्या। उपमुख्यमंत्री अजित पवारांसह सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदेंनी देखील तसे संकेतही दिलेले होते। आता अजित पवारांनी घोषणा केल्यानं पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी ह्या एकत्र येणार आहेत। तर पुणे महापालिकेबाबत देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे। अजित पवार हे आज दिवसभर बारामती हॉस्टेलमध्ये बैठका घेणार आहेत। स्थानिक नेत्यांच्या बैठका आणि चर्चा करून आज अजित पवार हे निर्णय घेण्याची शक्यता आहे। दरम्यान पुण्यामध्ये काल मविया नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मात्र या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच दांडी मारलेली होती आणि विशेष म्हणजे ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना फोन केले, मात्र त्यांचे फोन हे देखील नॉट रिचेबल होते। त्यामुळे पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी ह्या एकत्र लढण्याची जोरदार चर्चा आहे। काही अडचण नाही, आपल्या विचाराचे काही खासदार आहेत, त्यांनाही तिथं आवाज उठवण्याचं काम आपण सांगू शकतो। त्याच्यावर तिथेही अडचण नाही। साधारण पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी लढवत असताना त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे घड्याळ आणि तुतारी हे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जात आहे। त्याच्यामुळं हा परिवार पुन्हा एकत्र येण्याचं काम होत आहे। तर पुण्यातील वसंतदादा